नमस्कार मंडळी, मी प्रसाद आणि तुम्ही पाहताय एनएच मराठी टिप्स। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांमध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे, म्हणजे कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या, कोणत्या गोष्टी करणं प्रकर्षाने टाळावं, ज्या या नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांमध्ये करण वर्ग आहे, याची माहिती देणार आहे। तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल, नियम दोघांनाही थोड्याफार फरकाने सारखेच आहेत आणि हे नियम जर तुम्ही पाळले तर नवरात्रीचे जे काही व्रत तुम्ही कराल त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल। तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही। तर सर्व नियम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका, कारण नवरात्र उत्सव जो असतो तो आपल्या कुलदेवीचा कुळाचा असतो। त्यामुळे कमेंट्समध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव लिहा आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी ओम कुलदेवताय नमः असं लिहिलं तरी चालेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, यंदा 15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 या दरम्यान नवरात्री असणार आहे। यामध्ये 15 तारखेला घटस्थापना असून 24 तारखेला दसरा आहे, ज्याला आपण विजयादशमी सुद्धा म्हणतो। या कालावधीमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात। देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पुजाराच्या होम हवन विधी सुद्धा करण्याची पद्धत आहे। तर नवरात्रीचा सगळ्यात पहिला नियम असा आहे तो म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करायची असते। मातीच्या घटामध्ये पाणी भरून त्याच्या कडेने विड्याची पान लावली जातात आणि त्याच्या खाली आपण जी माती ठेवतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कोणत्याही एका प्रकारचे धान्य पेरलं जाते। त्याला वेदिका असे म्हणतात। तर ज्यांच्याकडे कुलदेवीचे टाक आहेत किंवा तुम्ही कुलदेवीची सेवा करत असाल तर त्यांनी आवर्जून घटस्थापना करावी आणि त्या मातीमध्ये धान्य सुद्धा पेराव। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये तुम्ही मंगल कळशाची स्थापना केलेली असेल तर तो मंगल कलश सुद्धा तुम्हाला घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये तुम्ही जिथे गटाची मांडणी वगैरे केलेली आहे तिथे तो मंगल कलश ठेवायचा आहे। ज्यांच्या घरांमध्ये मंगल कलश नाही त्यांनी घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही घट बसवाल तर नव्याने एक मंगल कलश तयार करून तो सुद्धा ठेवायचा आहे आणि जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मातीचा घट आणि मंगल कलश अजिबात हलवायचा नाहीये। यानंतरचा पुढचा नियम असा आहे, जिथे तुम्ही घटाची मांडणी केलेली असेल तिथे तुम्हाला तुमच्या देवघरातले जेवढे देव आहे तिथे ते विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे। म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचं। बाकी तुमच्या घटस्थापनेच्या पूजेबरोबर या सर्व देवी देवतांची भले त्या मूर्ती असू शकतील, टाक असू शकतील किंवा देवांचे फोटो असू शकतील, तर त्या सर्व देवी देवतांची पूजा करून त्यांना तुम्ही विड्याच्या पानावर स्थापन करायची आहे। त्यानंतर जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला या देवी देवतांच्या मूर्तींना किंवा काकांना अजिबात स्नान घालायचं नाहीये। त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही विधिवत पूजा करावी आणि त्यांची स्थापना सुद्धा करावी। यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे,
एकाच घरामध्ये 2 घट बसू नये. एका घरात 2 गट म्हणजे काय? जर तुम्ही तुमच्या घरापासून दुसऱ्या गावी राहत असाल, तुमच्या घरी म्हणजे सासरी जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील, किंवा तुमच्या गावाकडे जे लोक आहेत ते जर घट बसवत असतील, तर तुम्ही दुसरीकडे राहत असला तरी पण तुम्ही देवीची पूजा करू शकता, उपवास करू शकता. मात्र तुम्ही घट बसवायचा नाही. म्हणजे एकीकडे जर सासू घट बसवत असेल तर मग सुनेने सून जर वेगळी राहत असेल तर तिने घट बसवण्याची गरज नाही. किंवा तुमच्या सासरी घटस्थापना होत नसेल, तुम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा आहे किंवा उपवास धरायची इच्छा आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता. भले तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल, तुमचं गाव सोडून तुमचं राज्य सोडून जरी तुम्ही राहत असाल, पण तुमच्या घरी जर घटस्थापना होत नसेल तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तरी पण घटस्थापना करू शकता. यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, जोपर्यंत तुम्ही नवरात्रीचे उपवास करत आहात 9 ते 10 दिवस, तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. पुरुषांनी या कालावधीमध्ये दाढी करू नये, केस कापू नये, नख कापू नये. तर नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही या क्रिया करून घेऊ शकता, जेणेकरून 9 ते 10 दिवस तुम्हाला याचं पालन करता येईल. स्त्रियांनी सुद्धा आयब्रो वगैरे असेल, वॅक्सिंग वगैरे असेल तर ते सुद्धा या नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यावं. आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट उठवल आणि तुम्हाला जर त्या आवश्यक असेल की आता तुमचे केस खूप वाढलेले आहेत किंवा पुरुषांची दाढी खूप वाढलेली आहे, तर त्यांनी ते कार्य घटवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी केलं तरी सुद्धा चालणार आहे. यानंतर नवरात्रीमध्ये पाळण्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट, एकदा की घट बसवला तर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला घटाला माळ घालावी लागते. आता माळ घालण्याच्या बाबतीत खूप जणांचे प्रश्न येतात, किंवा मी तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे, 9 दिवसांमध्ये आपण घटाला किंवा देवीला कोणती माळ घालावी, फुलांची की पानांची. तर त्यामध्ये मी जरी तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत किंवा काही पर्याय सुचवलेले आहेत, तरी पण ऋतुमानानुसार किंवा सीजननुसार आपल्याला जी फुलजी पानं उपलब्ध होतील त्यांची माळ आपण घटाला किंवा देवीला घालू शकतो. आपण घटाला जी माळ घालतो दोयाने म्हणजे सुईचा वापर करून तयार करायची नाही. नाहीतर आपण जशी नागपंचमीला हातानेच अधोयाला गाठी तयार करतो आणि त्यामध्ये एक एक पान किंवा फूल होत असतो, त्या पद्धतीने आपल्याला घटाला माळ घालायचे असते. त्यामध्ये आपल्याला सुई दोयाचा वापर करायचा नसतो. देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला जर तुम्हाला माळ घालायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही सुईद्राचा वापर करू शकता. हा नियम फक्त घटासाठीच आहे. घटाला आपण ज्या काही माळी घालतो तर त्या बाबतीत बऱ्याच जणांना शंका तयार होते की दररोज आपण घटाला माळ घालायचे आहे का, दररोज आपण घटाला पाणी घालायचं आहे का. तर सुरुवातीला घटाला पाणी घालण्याच्या बाबतीत सांगतो. आपण घट जो बसवतो तर एकदम छोटासा ते मातीचे मडकं असतं, तर गरज असेल तरच तुम्ही त्या घाटामध्ये पाणी ओता. कधी कधी खूप जास्त पाणी ओतल्यामुळे सुद्धा खालचे धान्य आहे
ते वेदिकेंधल किंवा आपण त्या मातीमध्ये जे धान्य पेरलेलं असतं ते उगवत नाही. कधी कधी ते सडून जातो. तर त्यामुळे सुद्धा धान्य उगवण्याला प्रॉब्लेम येतो. किंवा मग ते जे धान्य उगवतात ते पिवळसर होतं. त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही त्या घाटामध्ये पाणी ओतायचं आहे. आणि तुम्हाला दररोज घाटामध्ये पाणी ओतण्याची किंवा पाणी घालण्याची इच्छा असेल तर अगदी ते थोड्या प्रमाणात ओता. व की दररोज घटाला पाणी घालण्याचा त्या नियम आहे. म्हणून नाहीतर खूप जास्त पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका. कारण तो जो घट आपण बसवतो तर तो खूप जिरपतो आणि जास्त पाणी होण्याची शक्यता असते. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की दररोज घटाला पाणी घातलं जात नाही किंवा माळ सुद्धा घातली जात नाही. तर विषम दिवस पाळतात. समजा घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घटस्थापना केली. त्या दिवशी तुम्ही घट पाण्याने भरून ठेवलेला आहे. घटाला एखाद्या पानांची किंवा फुलांची माळ सुद्धा घातलेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या माळेला काहीही केले जात नाही किंवा दुसऱ्या वेळेला नैवेद्य सुद्धा ठेवला जात नाही. फक्त पूजा केली जाते. तर तिसरा दिवस जेव्हा येईल म्हणजे आता तिसरा दिवस जो काय आहे तो विषम दिवस येतो. तर त्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाची माळ घातली जाते. घटाला पाणी घातलं जातं आणि घटासमोर किंवा देवीसमोर नैवेद्य सुद्धा ठेवला जातो. तुमच्याकडे सुद्धा असे विषम दिवस पाळण्याची पद्धत असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी, नवव्या दिवशी आणि डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी गटाला माळ पाणी जे आहे ते करू शकता. म्हणजेच काय घटाला तुम्ही आदल्या दिवशीची सुद्धा माळ घालू शकता आणि नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. तर नैवेद्य एक दाखवला तरी सुद्धा चालेल. दोन दाखवण्याची किंवा दोन पदार्थ तयार करण्याची गरज नाही. तर तुम्ही हा एक नियम पाळायचा आहे. आणि जर तुमच्याकडे दररोज म्हणजे विषम दिवस पाळण्याची पद्धत असेल, दररोज तुम्ही माळ घालत असाल तर तसं पाळलं तरी सुद्धा चालेल. नवरात्रीच्या या कालावधीमध्ये उपवास कसा करावा हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर उपवास 2-3 प्रकारे केला जातो. सर्व पर्याय मी तुम्हाला सांगतो. काही जण पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात. म्हणजे घटस्थापनेला जी उपवासाला सुरुवात होते त्यानंतर डायरेक्ट दसऱ्याला जेव्हा गटाचे उत्साहन होतं म्हणजे घट हलवला जातो, काढला जातो तेव्हाच दसऱ्याची पूजा करून मगच उपवास सोडण्याची पद्धत आहे. तुम्हाला तसं करायचं असेल तर संपूर्ण तुम्ही 9 ते 10 दिवस तो उपवास करू शकता. काहींना उपवास निघत नसेल किंवा आपल्या आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा बीपी, शुगर यासारखे काही त्रास असतील तर उपवास करण्याचा अट्टाहास करू नका. तुम्ही देवीची दररोज मनोभावे पूजा केली तरी सुद्धा चालेल. बरेच जण उठता बसता उपवास करता. म्हणजे कसं घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला तो उपवास सोडायचा. त्यानंतर डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जो उपवास केला जातो त्याला उठता बसता उपवास म्हणतात. काही जणांकडे असं असतं की घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा
दुसऱ्या दिवशी सोडायचा. त्यानंतर पुन्हा चतुर्थीला उपवास धरायचा, पंचमीला सोडायचा आणि परत शेवटी 8व्या दिवशी उपवास धरायचा किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी सोडायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला जमत असेल तर तसंही तुम्ही करू शकता. तर असे 2-3 पर्याय मी तुम्हाला सुचवलेले आहेत व ज्या गर्भवती आहेत त्यांनी उपवास धरण्याचा अट्टाहास करू नका, कारण 9 दिवसाचे उपवास आहेत. जरी तुम्हाला ते निघणार असतील तरी पण उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर मग तुम्ही हे टाळलेलेच पूजा मात्र तुम्ही करू शकता. ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी सुद्धा याबाबत विचार करावा. शक्यतो त्यांनी सुद्धा उठता बसता उपवास केला नाही तर फक्त पूजा केली तरी सुद्धा चालेल. खूप जणांचा असा प्रश्न येतो की आम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा आहे, पण उपवास करणं सुद्धा कंपल्सरी आहे का? उपवास करावाच लागेल का? असं काही नाही. तुम्हाला जर फक्त घट बसवण्याची इच्छा आहे, देवीची पूजा करण्याची इच्छा आहे या 9 ते 10 दिवसांमध्ये, तर तुम्ही तसंही करू शकता. उपवास केलाच पाहिजे असं काही नाही. आता तुम्ही समजा घट बसवला, त्यानंतर 1-2 दिवसांनी किंवा मध्येच तुम्हाला मासिक धर्म सुरू झाला, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांकडून किंवा तुमच्या घरामध्ये दुसरी स्त्री असेल, तुमच्या आसपासच्या कोणी महिला असतील, त्यांच्याकडून घटाला माळ घालू शकता. घाटामध्ये पाणी ओतून घेऊ शकता, मात्र तुम्ही तिथे जाऊ नये. आणि ज्यांच्याकडे सुद्धा असेल तर समजा आता तुम्ही घर बसवला, मध्येच तुम्हाला सुतक वगैरे पडलं, तर सुतकाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजिबात पूजा करता येणार नाही. त्या कालावधीमध्ये तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा करून घ्या. पण मग काही पण झालं तर ते सुतकाच घर आहे, त्यामुळे सुतक वगैरे पडलं तर मग तो घट जो आहे, तर जितके दिवस तुमच्याकडून सेवा झाली तितकी पुरेशी आहे. त्यानंतर जेव्हा तुमचं सुतक भेटेल तेव्हा दसरा होऊन गेलेला असेल तर सुतक फिटल्यानंतर किंवा मग दसरा झाल्यानंतर तुम्ही ती पूजा काढून घेऊ शकता. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम की नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांमध्ये जो कोणी उपवास करणारा असतो त्याने लिंबू कापायचं नाहीये. त्याचबरोबर जोपर्यंत तुमचे उपवास चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला दुपारी झोपता येणार नाही. आणि तुम्ही जे काही रात्री झोपता तर त्यासाठी तुम्हाला गादीचा किंवा मग मऊ अंथरुणाचा वापर करता येणार नाही. एकदम साधा राहणीमान तुम्ही या 9 ते 10 दिवसांमध्ये पाळायचा आहे. तर तुम्ही चटईवर किंवा एखाद्या सतरंजीवर झोपलात तरी सुद्धा चालेल. आणि नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या किंवा 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याकडे अखंड दिवा लावला जातो. तर जोपर्यंत आपल्याकडे अखंड दिवस चालू आहे तोपर्यंत तुमचं घर तुम्ही एक सोडून जाऊ नका. घरात कोणी ना कोणी असायलाच हवं. पण जे लोक शहरात राहतात त्यांनी घट मांडलेला आहे, देवीची पूजा दररोज करताय, पण मग नोकरीसाठी जाण किंवा ऑफिसमध्ये जाणार, त्यांना अनिवार्यच आहे, घरी कोणी राहणार नाही. तर अशांसाठी हे जे नियम आहेत किंवा या नियमात सूट आहे त्यांनी घर बंद करून गेलं तरी सुद्धा चालेल. मात्र ज्यांचं कुटुंब मोठा आहे तर सगळ्यांनीच एकदम कुठे बाहेर जाऊ नये.
जरी तुम्हाला देवदर्शनासाठी किंवा कुठेही जायचं असेल नवरात्रीच्या कालावधीमध्ये, बरेच जण देवीच्या दर्शनाला किंवा कुरदेवीच्या ठिकाणी जातात. पण घरी कुणाला तर होईना एकाला घरी तुम्हाला ठेवायचा आहे. अखंड दिवा एकटा सोडून तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम. ज्यांच्या घरी डिलिव्हरी झाली आहे, म्हणजेच नवीन बाळ जन्माला आलेला आहे, तर जोपर्यंत बाळाचं बारसं म्हणजे 12व्या दिवशी एक विधी केला जातो, त्याला बारी म्हटलं जातं. तर जोपर्यंत तो 12व्या दिवसाचा विधी केला जात नाही, तोपर्यंत घरामध्ये विटाळ पाळला जातो. असं काही तुमच्या घरी असेल आणि जी स्त्री जिने नवीनच बाळाला जन्म दिलेला आहे, तिचं करायला कोणी आपल्या घरातली स्त्री मदतीला असतेच, तर जी कोणी तिचं करत असेल तर तिने घटाच्या ठिकाणी हात लावू नये. घरातील दुसऱ्या स्त्रीने किंवा घरातील पुरुषांनी घटाची जी पूजा असेल किंवा जे काही आपल्याला देवीचे या 9 ते 10 दिवसांमध्ये करावं लागतं, ते बघितलं तरी सुद्धा चालेल. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम. जर तुम्ही दरवर्षी नवरात्रीचे 9 ते 10 दिवसाचे उपवास करत आलेला आहात, पण यावर्षी किंवा कधी का होईना उपवास करताना तुमच्यावर जर अशी परिस्थिती उद्भवली की आता तुम्हाला उपवास सोडल्याशिवाय पर्याय नाही, मग ती आरोग्याची समस्या असू शकते किंवा दुसरी काही पण अशी एक समस्या किंवा अशी एक वेळ येईल की जेव्हा तुम्हाला उपवास सोडणं भागच असेल, तर त्यावेळेस मात्र तुम्ही कोणताही विचार करता उपवास सोडला तरी सुद्धा चालेल. थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुमच्या तब्येतीला, तुमच्या आरोग्याला त्रास करून तुम्ही कोणताही उपवास किंवा व्रत करू नका. देवी काय असं म्हणत नाही की तुम्ही कंपल्सरी किंवा तुम्ही बळजबरी उपवास करायचा आहे. तुम्ही मनोभावे सेवा केली तरी सुद्धा चालेल. नवरात्रीचा 8वा दिवस जो असतो तो अष्टमीचा असतो. कन्या पूजनाचा दिवस, तर कन्या पूजन तुम्ही जरूर करायचा आहे. देवीच्या कुमारिका रूपाची या दिवशी पूजा केली जाते. तर 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलींना तुम्ही घरी बोलू शकता किंवा अगदी लहान मुलींना बोलवलं तरी सुद्धा चालेल. तर त्यांना काय उपयोगी वस्तू येतील अशा वस्तू देऊन आणि त्यांची देवीच्या कुमारिका स्वरूपात मानून पूजा करायची आहे. तर अष्टमीला हे केलं जातं. ज्यांना आणि कारण काही अडचणीचा वाटत असेल किंवा काही आकस्मिका अडचण असेल तर त्यांनी नवमीच्या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर पुरणाचे दिवे लावायला अजिबात विसरू नका. सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या कालावधीमध्ये देवीसाठी पुरणाच्या आरत्या किंवा दिवे लावले जातात. तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येईलच, तर तुम्ही ते पुरणाचे दिवस सुद्धा आवर्जून लावा. आणि बऱ्याच ठिकाणी देवीला कडकण्यांची माळ सुद्धा अष्टमीला किंवा काही ठिकाणी सप्तमीला तर काही ठिकाणी नवमीला सुद्धा घातली जाते. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल, पण त्या दिवशी तुम्ही तुमच्या नावाने त्या कडकण्यांची माळ तयार करून नक्की घालावी. जेव्हा दसरा येईल तर त्या दिवशी घट हलवून, त्याचबरोबर घरातील देवी देवतांची पूजा करून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घटाला तुमच्या वेदिकेमध्ये जे काही धान्य उगवलेला आहे त्याची माळ तयार करून शेवटच्या दिवशी ती घालायची आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांची 9 माळांची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे.
पण दस्याच्या दिवशी कोणती माळ घालावी? तर तुम्ही झेंडूच्या वगैरे फुलांची माळ म्हणजे ते सगळं करू शकता. पण जे काही धान्य आपण उगवलेला असते त्या वेदिकेमध्ये तर त्या धनाची माळ घालण्याची सुद्धा पद्धत आहे. ती सुद्धा तुम्ही नक्कीच पाळावी. यानंतर नवरात्रीमध्ये पाळण्याचा अजून एक महत्त्वाचा नियम, खास करून आपल्याला दस्याच्या दिवशी तो पाळावा लागेल. तुम्हा सर्वांना माहिती आहे की दस्याच्या दिवशी आपण आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून देतो. तर जेव्हा आपण ही आपट्याची पानं तोडतो, जर तुम्ही स्वतः तोडणार असाल, तुमच्या आसपास कुठे झाड असेल तर सर्वप्रथम झाडाची पूजा करा. त्या झाडाची क्षमा याचना करा. तुम्ही हे पान कशासाठी तोडतायत हे सांगा आणि नंतर तुम्ही ती पानं तोडू शकता. बाजारातून विकत घेणार असाल तर मग तुम्हाला या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही, कारण ती पानं काही तुम्ही तोडलेली नसणार. ती घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचे. तर सोबत तुम्ही ही आपट्याची पानं नेताना तुमच्या सोबत फुलण्या मारुतीरायांसाठी नैवेद्य न्या. जमल्यास एखाद्या छोट्या बॉटलमध्ये तुम्ही तेल आणि एखादी पणती तुम्ही घरून घेऊन गेलात तरी चालेल, वात नेली तरी सुद्धा चालेल. आजकाल मारुतीच्या मंदिरामध्ये तेल वाहायला बंदी आहे, कारण आपण मूर्तीवर तेल वाहिलं तर मग मूर्तीची झीज होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या गोष्टींवर बंदी घातली आहे. तर तेल वाहायला परवानगी नाहीये. तर आपण दिवा नक्कीच लावू शकतो. तर तिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करा. मारुतीरायांची पूजा करा. घरातील पुरुषांनी ही काम केली तर चांगलं राहील. तिथे तुम्ही आपट्याची पानं अर्पण करायची आहे आणि नंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद घेऊन आणि तुम्ही ती आपट्याची पाने घेऊन घरी यायचं आहे. जोपर्यंत घरामध्ये घट हलवला जात नाही किंवा दस्याची पूजा होत नाही, तोपर्यंत तुम्ही ती आपट्याची पानं बाहेरच ठेवायचे आहे. जेव्हा देवीला नैवेद्य दाखवला जाईल, देवीची तळी भरली जाईल, त्यानंतर तुम्ही ती आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर दस्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेती अवजारांना तेलात भिजवलेला शेंदूर नक्की लावा. शेंदूर लावण्याचे खूप महत्त्व आहे. तर या गोष्टी तुम्हाला करायचे आहे. जे शेतकरी नसतील, तुमच्याकडे तुमचं व्यवसायाचं जे काही साधन असेल, काही मशीन असेल किंवा आजकाल आपण मोबाईल, लॅपटॉप जे काही वापरतो, आता आधुनिक काळानुसार आपण बदललं पाहिजे. तर या वस्तूंची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. तर काही नाही, फुलवायची, नमस्कार करायचा. आणि ही जी साधना आहेत, या साधनांचा आपल्याला आजकाल काय उपयोग होतोय की ज्यामुळे आपण आपली प्रगती करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आणि जे गावाकडे राहतात, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी या दिवशी शेतीला नैवेद्य दाखवायला विसरू नका. तर नैवेद्य कसा दाखवायचा? तुमची जिथे शेती असेल, तुमच्या घराच्या आसपास किंवा कुठे, तर तिथे तुम्हाला दस्याच्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक बनवता, पुरणपोळी असेल किंवा गोडाधोडाचे शक्यतो बनवले जातात, तर जे काही तुम्ही तुमच्या एका शक्तीनुसार बनवलं असेल तर ते सगळं तुम्ही एका ताटामध्ये घेऊन जायचं आहे. फुल न्यायची, एखादा दिवा तुम्ही नेऊ शकता.
आणि शेतामध्ये थोडासा खड्डा करून तिथे तुम्हाला हा नैवेद्य पुरवून द्यायचा आहे. तर आपल्या शेतामध्ये जे काही कीटक राहतात किंवा असे जीवजंतू राहतात की बऱ्याच वेळा या कीटकांमुळे किंवा या जीवजंतूंमुळे आपल्या शेतीचा राखण होतं किंवा आपल्या शेतीसाठी ते उपयोगी आहेत, तर त्यासाठी आपल्याला हा नैवेद्य मातीमध्ये पुरायचा असतो. याला भूमिदान, अन्नदान किंवा भूमिपूजन असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही तिथे पाणी सुद्धा गोलाकार फिरवू शकता किंवा तुम्ही एका ऐवजी 2 नैवेद्य सुद्धा नेऊ शकता. म्हणजे की एक नैवेद्य तुम्ही जमिनीत पुरला आणि दुसरा नैवेद्य तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये ठेवून दिला तरी सुद्धा चालेल, जेणेकरून तुमच्या शेतामध्ये जे काही प्राणी, फिरणारी पक्षी येतात त्यांना सुद्धा तो खाता येईल. आणि जो आपण जमिनीत पुरलेला असतो, तर जमिनीमध्ये जे जीवजंतू आहे त्यांना खायला तो उपयोगात येईल. तर आपल्या शेतजमिनीमध्ये राहणाऱ्या प्राण्याप्रती, पक्ष्यांप्रती किंवा जीवजंतूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, म्हणून आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा असतो. तर मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की कशा प्रकारे आपल्याला या नवरात्रीमध्ये सर्व नियमांचे पालन कसे करायचे आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.